जय श्री कृष्ण माऊली आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ। भक्ती कशी करावी? भक्त विजय नाही, भक्ती विजय। का बरं भक्ती विजय? माणसाची भक्ती पाहून देव प्रसन्न होतो, भक्त पाहून नाही। भक्त कसेही असतात, पण भक्ती जी आहे ना ती खरी असते, म्हणून भक्ती विजय ग्रंथ आहे हा। आता आपण तुळशीदासाची कथा सांगत आहोत। मागच्या भागात सांगितलं होतं का तुळशीदासांना भूत प्रसन्न झालं। ही कथा आपण मागच्या भागात ऐकली। ते भूत म्हणालं, मी मार्वतीची भेट करून देऊ शकतो, पण रामाची नाही। कारण रामाची भेट करून देऊ शकत नाही। रामाची भेट झाली असती तर हा भूत येऊनीतून उद्धारून नसता का गेला? उद्धार झाला असता भूत येऊनीतून। म्हणून रामाची नाही, पण रामदूताची भेट करून देऊ शकतो। तुळशीदास म्हणाले, ठीक आहे, द्या मला हनुमंताची भेट करून दिली तरी पण चालेल। भूतानी सांगितलं, जो पुरुष आधी येतो आणि नंतर जातो तोच हनुमान आहे। तुळशीदास म्हणाले, ठीक आहे। तुळशीदास कथेला सर्वांच्या आधी गेले, पण तिथे 2-3 माणसं बसलेली होती। सगळ्यांच्या उशिरा गेले, बसले, उशीरपर्यंत बसले, पण तरी पण 2-3 माणसं तिथे होती। त्याच्यातून हनुमंताला कसं ओळखावं? दुसऱ्या दिवशी तुळशीदास लवकर कथेला आले तर तिथे एकदम म्हातारे आणि फाटलेले कपडे असे तिथे एक म्हातारे माणूस बसलेले होते। कथा संपल्याच्या नंतर तुळशीदास बराच वेळ तिथे बसले, पण तोच म्हातारा तिथे होता। तुळशीदासाने जाऊन पाय धरले, हनुमंता, तुम्ही हनुमानच आहात ना? हनुमान म्हणतात, ह्यांनी मला ओळखलं तरी कसं? नंतर लक्षात आलं, हा वाल्मिकीचा अवतार आहे असं लक्षात आलं हनुमंताच्या। तुळशीदास नावाने जन्म घेतलेला आहे। मग हनुमंताची आणि तुळशीदासाची अशा प्रकारे भेट झाली आणि पाय धरले, हनुमंता मला रामचंद्राचं दर्शन घडवून द्या। हनुमंत म्हणाले, ठीक आहे। हनुमंत रामप्रभूला भेटले आणि सर्व वृत्तांत सांगितला। रामप्रभू तुळशीदासाच्या आश्रमावरून चाललेले आहेत वानरासहित, पण तुळशीदासाच्या लक्षात आलं नाही। हनुमंत गेले आणि सांगितलं, झाली का रामप्रभूची भेट? नाही हो। हनुमंत म्हणाले, काल रामचंद्र तुमच्या मठावरून गेलेले आहेत आणि तुमच्या लक्षात आलं नाही। नंतर तुळशीदासाने परत प्रार्थना केली हनुमंतासमोर, मला नाही ओळखायला आले रामचंद्र, पण आता मला भेट करून द्या। नंतर हनुमंताने तुळशीदासाची आणि रामप्रभूची भेट करून दिली। हनुमंताची आणि रामाची भेट झाल्याच्या नंतर तुळशीदासाला एवढा आनंद झाला, तुळशीदास आनंदाने डोलायला लागले। धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन गेला। मी अनंत जन्म घेतले, पण मला आता शीन काहीच वाटला नाही, कारण ह्या जन्मात संताची आणि देवाची भेट झालेली आहे। नंतर तुळशीदासाने मोठा मठ बांधला आणि तिथे हजारो ब्राह्मण जेवू घालत होते। लोक दर्वे आणून टाकत होते। 1000 ब्राह्मणाचा संकल्प होता, तुळशीदास जेवू घालायचे आणि द्रव्य धन त्यांना भरपूर येत होतं। भगवंताचं नामस्मरण करायचं, कीर्तन करायचं, हा रोजचा नित्यनेम चालू होता तुळशीदासाचा। तेवढ्यात काय झालं, 2 चोर आले
आणि त्यांना असं वाटलं का तुळशीदासाचा मठ सोनं नाणं द्रव्य जे आहे ना ते न्यावं, म्हणून ते चोर त्या मठात शिरले. दर्वे आणि धन ह्याच्या मोठाच्या मोठा त्यांनी बांधल्या आणि निघाले. तर दरवाजात पहारेकरी धनुष्यबाण घेऊन उभे होते. त्यांना जाऊ दिलं नाही. रात्रभर ते मठातून दरवाजा शोधत होते दुसरा, पण त्यांना काही दरवाजा सापडला नाही. सकाळ झाली. तुळशीदासाकडे आले आणि तुळशीदासांना सांगितलं, महाराज, आम्ही तुमचं धन दर्वे लुबाडून नेणार होतो, पण आम्हाला दरवाजात 2 शिपाई धनुष्यबाण घेऊन उभे होते, म्हणून आम्हाला जाता आलं नाही. तुळशीदास म्हणाले, हो चला, आता मी तुम्हाला दर्वे देतो आणि तुम्ही घेऊन जा. तुळशीदासांनी जाऊन बघितलं, दरवाजात कोणीही नाही. दर्वे बांधून द्यायला गेले तर त्या चोरांनी तुळशीदासांचे पाय धरले. नाही, आम्हाला नको हे दर्वे धन, आम्हाला तुमचा उपदेश द्या. तुळशीदासाला त्यांनी गुरु करून घेतलं. तुळशीदासांचा नित्यक्रम चालू होता. ब्राह्मणांना जेवू घालणे, कीर्तन भजन करणे हा रोजचा नेम चालू होता. तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण आला आणि राम सीता नावाचं भजन करत भिक्षा मागत आला. त्या ब्राह्मणाला तुळशीदासाने मठामध्ये आणलं आणि पात्रावर बसवलं, जेवण करावं. तर दुसरे ब्राह्मण सांगायला लागले का हा ब्रह्महत्यारी ब्राह्मण आहे, म्हणून ह्याला तुम्ही जेवायला घालू नका. तुळशीदास म्हणाले, राम नामापुढे कसलं ब्रह्महत्येचं पाप, राम नामापुढे काहीही राहत नाही. राम नामे जळतील पापे, तोची जीवा विसराम, असं तुळशीदास म्हणतात. राम नामापुढे काहीच पाप राहत नाही, तुम्ही चिंता करू नका. मग ब्राह्मण म्हणाले, तुम्ही काय करा, ह्या पात्रावरचा नैवेद्य घ्या आणि विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन त्या नंदीला खाऊ घाला, तेव्हा आमच्या मनाची समाधानी होईल का याचं ब्रह्महत्येचं पाप गेलेलं आहे. तुळशीदास म्हणाले, ठीक आहे. तुळशीदासाने पात्रावरचा नैवेद्य घेतला आणि विश्वेश्वराच्या मंदिरात गेले आणि नंदीला प्रार्थना केली का बाबा रे, हा नैवेद्य खा. नंदीनी तो नैवेद्य खाल्ला. तेव्हा ब्राह्मणाचा भरोसा बसला का ब्रह्महत्येचं पाप राम नामाने जातं. अशी तुळशीदासाची महती आहे. कलियुगात झालेले आहे तुळशीदास. ह्या कलियुगातच सर्व संत झालेले आहेत. संत जे बोलतात ते खरं करून दाखवतात, म्हणूनच तर म्हणतात खोटे नाहीत संतांचे बोल, संतांचे बोल खरे आहेत. संतांची कथा ऐकली तर मनावरचं ओझं हलकं होतं, मनुष्य पापातून मुक्त होतो. म्हणून संतांचे बोल खोटे नाहीत, संतांचे बोल खरे आहेत. आणि खरोखर जर संतांची कथा आवडत असेल तर संतांचे बोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढचा व्हिडिओ बघता येईल.